आहे का माया किर 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 करते त्या पाऊस जर पडायला लागला का नाही आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही खरं कारण आहे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. वातावरण बदललं अचानकच. राम राम मंडळी, मी संदीप बागत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसे युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता जवळजवळ 3:30-4 वाजलेले आहे त्या आणि मस्तपैकी असं वारं सुटलेलं आहे आणि मी पावसाचं वारं आहे बरं का, पावसाने वारं घातलेला आहे. हा 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 बरं वाटायला लागलं आणि गार वारा आहे, एकदम मस्त वाटतंय. काय झालं हिने पळापळ उठली. मिरच्या ठेवते काय आतमध्ये? बर. हे यार ते ह्याच्यावर काय ठेवलंय ट्रॅक्टरवर? वाळवान काढ काढ काढ. तर मंडळी, ज्या वेळेची मला वाट बघायची होती ती वेळ आली. पाऊस वारं तर घातलंय, मग पलीकडे पाऊस चालू आहे का काय काय माहिती. डोक्यावर तर ढग काळा कुट्ट आलाय, एकदम काळा कुट्ट ढगन वारं. बरं वाटायला लागलं जरा. पडल पाऊस पडल. ट्रॅक्टर झाकून घेऊ आपण. पत्रा कुठे गेला का ट्रॅक्टरवरचा? हो इकडं. इकडे कागद उडून आला. मुरगासाची बॅग आहे, गंजीवर झाकली होती, उडून आली. त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून टाकू आता. हा, मशनीवर झाकू. चला, आबाळ आले, आबाळाने वारा घातले, पण पाऊस काय नाही अजून. ना गेलं ना. हा हे काय ढग पुढं गेलं सगळं. बारीक पाऊस आला, ती बसली कृपत. चला, काल पाणी दिलेलं आपण, इथनं इकडं पाणी दिलं, हे राहिलंय. आता रातपाळी लागली, आता पाणी द्यायचं अवघडच आहे. बघू, पाऊस आला तर परत द्यायची गरज नाही पडणार. बारीक पाऊस चालू झाला आता, नसल्यापेक्षा तर बरं आहे. आणि इथं मनी बघा कशी झोपली माझ्या मांडीवर, दुमती तिमती होऊन झोपली, खुडा घालून नामध्ये बॉक्समध्ये झोपलाय. जरा हवेत गारवा आहे जरा, पण जाऊ दे. नसल्यापेक्षा आपलं काहीतरी पडायला सुरुवात झाली. मकालाही बरं झालं, सूर्यफुलालाही बरं झालं. जी बरं म्हणजे जी मोठ्या पानाची असते ती का पिकं, जसं सूर्यफूल, मका, ह्यांना काय होतं, ह्यांना पाणी लय लागतं. म्हणजे पाण्याचा ताण सहन होत नाही, मग ती पानं अशी खाली पडते, ती सुकते ती. पण आता ही जमिनीतनं जी पाणी मिळायचं ती वरनं पावसातनं त्यांची पानं ओली झाली ना, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटेल आता. हां, काय का असं ना, तेवढं तरी. मला तर असं पावसात ना, असं पावसाकडे बघत बसायला लय आवडतं. बाहेर पाऊस चालू आहे आणि असं कडला प्रत्येक पडणारा पाऊस बघतच बसतोय. बघायला लय आवडतं मला. मागणं मला वाटतं भरूनच आलंय का काय आभाळ, काय की आभाळ भरूनच आलंय वारं मागणं. थोडं कमी झालंय आता. हाय वारं, नाही, वारं आहे ना, हे कमी काय झालंय. वारं आहे की. वारं तर चांगलं जोरातच आहे. ती झाड लय वाकायला लागलं हो. ती त्या अशोकाचं होय. हा. काय माहिती कशामुळे वागतंय. होईल वाऱ्याने हो. होईल की सरळ, होईल सरळ. पाऊस चालूच आहे अजून, लय मोठा नाही पण बऱ्यापैकी आहे. वारं थोडंसं कमी झालं आता आणि पिकाला चांगली आंघोळ बसली बघा. आता पिकाला आंघोळ चांगली बसली. अजून हे असाच राहिला तर मग 2-3 बोटं खाली वर गेले की मग चांगला आधार झाला पिकाला. अजून पेंट घालता बी नाही. अगं असं नका, पण आपण शांत बसायचं ना. आपण शांत बसलं की पाऊस, तू बोलल्यामुळे वारं सुटलं बघ, आहे का. तू कालवा करत जाऊ नको गेले. पावसाला बायांचा लय राग आहे माहित आहे का. बाया किर 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 करते त्या पाऊस जर पडायला लागला का नाही आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही, खरं कारण आहे. पाऊस पडून गेला, जास्त नाही झाला, पण वारं एकदम शांत झालं, एकदम शांत.
जणू काय ते वाऱ्याची इच्छाच पूर्ण झाली. काल भिजवलेलं आपलं ही सूर्यफूल जी म्हणजे वरची जी पापुंद्रा दिसायला लागला होता ती परत आता वलागार झाला सगळा. खुरपाय बसली काय बघा मंडळी, पाऊस किती झालाय बघा. खुरपाय बसलेले खाली अर्धा इंचाची आहे का वल? नाही अरे द्यावा. पिकाची पाने वल झाली फक्त. पडती भावना तरी झाली की सुरुवात झाली नसल्यापेक्षा तरी बरं झालं की आहे का ना. अजून रात्री काय माहित काय होते. वारं शांत आहे. पिकाला आंघोळ तरी घातली की आंघोळ घातली. त्याला बरं तरी वाटलं की आता किती बल चाल विचारूच की आपण. ए बरं वाटलं का? बरं वाटलं. हा हाय हाय बरं आहे. आणि ही सूर्यफुलाचं एक विशेष असतं बरं का. काय ग? सकाळच्याला ही ह्याचं कल आहे का पूर्ण पूर्वेकडे दिसतं आणि ह्या टायमाला पश्चिम. मग ते जिकडं सूर्य तिकडे ह्याचा कल त्याच्यामुळे तर त्याचं नाव सूर्यफूल पडलंय. सूर्य आळी पडली का बारकी ह्याच्यावर? पडणार ही काय पावसाने धुवून परत पावसाने काय जाते धुवून. हे बघ मध्ये आळी आहे ती. दिसते ना. जेवण झालं का नाही आता रात्रीचं? हा बर बर बर. मग काय विशेष? काय ना आज थोडा पाऊस पडला बघ इकडं. पडला का? पडला लागा. रिमझिम झाला थोडासा. थोडस झाला. अर्धा इंच वल म्हणजे ती काय वाऱ्यानं उडून जाईल लगेच वल. ती काय वल म्हणताय ना पण तरी पण पडती भावना झाली आणि सुरुवात तर झाली चांगली. असं आहे. बाकी काय मग अजून? काय ना बघा. बाईला फोन करत असतो का नसतो? नाही आपलं असं सहज करत कधी कधी. बर जेवण हे करत जा. भूक लागते ना? हा भूक लागते. बर आता सुद्धा भूक लागलेली. लागली. हा अरे त्या औषधाने फरक पडतो का रे? हा भूक आलेली लागते तरी पण. मग जेवण करायसाठी तर तुला ते बी दिलंय. 10 वाजता जेवते सकाळी. मग आता भूक लागणारच की. आता 8 वाजत आली. सकाळी किती वाजता जेवण केलं? 7:30 वाजले. 10 वाजता केलं का? लाईट गेली वाटते इकडली. बरं बरं 10 वाजता केलं म्हणल्यावर आता बरोबर आहे तुला. आता भूकच लागणार. ते हे खाल्लं ना पण आईचे लाडू कुठे लाडू आहेत ना. मी आणि सोडलंच नाही तर खाल्लंच नाही ते लाडू. बरं 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 बरं. कोणी कशाचं बेसनच लाडू. बेसन लाडू केलं काय? हा आईने दिलेलं. खाल्लंच नाही तर? नाही आणि नाही रे म्हणजे थोडा खाल्लाय आणि तिकडे इकडं डबा आहे. बरं बरं बरं. सुरुवात करायची खायला बापू. हा आता केली ना. बरं. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळचे आता वाजले 10 आणि आम्ही चालू केलं आहे. सूर्यफुलात आलो आहे. काल पाऊस पडल्यामुळं आपल्याला काय परत खुरपायला कोळपायला जमलं नाही. ती बसली आहे खुरपायला. आणि तुम्हाला सांगतो रोज सूर्यफुलामध्ये फरक पडतो आहे. सूर्यफूल मोठं मोठं दिसायला लागलं आहे आणि मस्त येणार, चांगले येणार. मका बी आपली चांगली जरा चांगल्यापैकी वाढ व्हायला लागलेली आहे. सूर्यफुलाची बी आणि मकाची बी. खाली तूर आहे. काल उगं थोडी झिमझिम झाली. त्या झिमझिमीनं तिला बी जरा बरं वाटलं. सगळ्या पिकांना बरं वाटलं वरनं पाऊस पडला की. आणि आज अजून आबाळ यायला लागले आणि जरा दांडगा आबाळ आहे आज. म्हणजे पाण्याचं ढग आहे ते. ही सगळं दिसतं ते का? ही सगळं बघा ही सगळं पाण्याचं ढग आहे ते. ही सगळं आज बी अजून वाटतंय मला काहीतरी होईल चमत्कार. कारण की चमत्कार घडल्याशिवाय बी देवाला नमस्कार करत नाही ते. असं आहे सगळं. काय म्हणायचंय तुला? बरोबर आहे की. पाऊस तर पाहिजे. जमतंय का चांगलं? जमतंय ना. गार असलंय फक्त रान काय वल नाही गेले. वल नाही गेली पण पावसाने कालच्या थोडंफार तरी फरक पडला का नाही बघ. तर टवटवीत दिसायला लागलं. निवळ सुकल्याने दिसत होतं. आता पाणी दिलेलं आणि ह्याच्यात काय फरक आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा आता ही बिना पाण्याचं आहे. ही
ही 2 वळी. आता लक्ष राहू द्या. आणि ह्याला पाणी दिलंय बघा, ही जी पानं कशी मोठी दिसायला लागली. आणि ही बघा, असा फरक पडतो हो, फरक असतो. सगळ्या गोष्टी कराव्या लागते. ते फक्त तण मात्र बनचाल तर लय उगवून आलंय आता. एवढं काय खुरपणं होणार बी नाही. जी होईल ती होईल. त्याला काय तण काय आपल्याला लुटून नेत नाही. त्याला बी बिचाऱ्याला जगायचंच असतं. ते बी वनस्पतीच आहे. ती बी कुठल्या ना कुठल्या कामाला येते, पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. असो. तर आता तिथं कोळपं उभं आहे आपलं. कोळपं चालू करू. एवढं 4-5 राहिलेलं घेऊ. आपलं टार्गेट होतं 3 दिवसाचं, पण ते 3 दिवसाचं लांबच 5 दिवसावर आलं. आणि आज 5वा-6वा दिवस आहे. आज मात्र ह्याचं सगळं हीच नारळ फोडून टाकू. गायींची जागा बदलली. त्यांना चांगले हिरव्या गवतात बांधलं आपल्याच रानात. इथं चांदवेल आहे किंवा ही चांदवेल, ह्याला एक मरण नाही बघा. मी निघालो आता कोळपायला. दुपारचे 12:30 वाजलेले आहे. ते तहान लागली, पण बाटलीत पाणी आहे ही मला माहीत आहे. पण मी इथंच आलो घरी न जाता, कारण आपल्याला आता पाणी प्यायचं. थोडंसं पाणी प्यावं. तर मंडळी, आपलं फक्त आता एकच सार राहिला, एवढा झालं. हे मागं बघा दिसतंय तुम्हाला. हां, पाणी बाटलीत नाही लागा, आता तुला आणावं लागेल. हां, काय 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 थांब जरा 1 मिनिट. काय म्हणते बघू. म्हणजे हां, कुठं आहे? हां, उभा केलं तरी असं उभा राहत नाही. राहत नाही का? आणि आता उभा राहिले, असं उभा राहिलं की जुन्या बाया खुरपताना म्हणायच्या आबाळाला गळती लागते, म्हणजे पाऊस पडतो. म्हणजे असं खुरप पडलं की आबाळाला बळ पडतं, पाऊस पडतो, गळती पडते असं म्हणतात. आज पडेल की पाऊस, काय माहिती, बघू पडेल, आता पडेल. खरं काय होतंय का. असं खरंच की राहत नाही खुरप कधी. सहज टाकलं होतं का तू? सहज टाकलं खाली आणि पाणी प्यायला जावं. बरं, ये मला बी पाणी घेऊन. ह्यात नाही ना. नाही आता पाणी त्यात. चला तेवढं एक सारा घेऊ, म्हणजे आपलं काम फत्ते झालं. हळूहळू का होईना पण काम करत राहिलेलं गरजेचं आहे. परत तिच्या मोहरं आपल्याला ना खुरपू लागायचे तिला. परत आली अजून, आता बसली. आता उठत नाही, आता झोप गेली शांत. जोर मी हालत नाही त्यावर ती तिथंच बसणार. ते म्हणे काहीतरी बोल काहीतरी. गुरगुर चालू आहे तिचा. चाटते मला, चाटते मला. बर. तर मंडळी, बसून काय होणार आहे म्हणून मी काय केलं, तर दातोळ घेतलाय. आणि आज रात्रीच्याला तिकडं पाणी द्यायचं आहे. म्हणजे 8 कुळपून तर घेतलेत आपण, पण हिचं 8 सार हिनं खुरपून घेतलंय. म्हणजे मधलं जे राहतं का, ती पण हिनं खुरपून काढले. तर तेवढं वडावडी करू. आणि आज रात्रीच्याला भेजवायचं आहे आपल्याला. खुरपण चालू आहे तिकडं. ना मारलंय, कुठं बी हिंडू नको लागा. चल, लय फरक पडला राव, लय फरक पडला. ज्याला पाणी दिलंय ती कसं दिसतंय, आणि ज्याला पाणी नाही बघा ती कसं दिसतंय. पाणी म्हणजे जीवन आहे. इकडनं जरा वडावडी करायची आपल्याला. ही करू चालू.